हे गाइज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्मेंट जॉब चॅनल. तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये तलाठी भरतीसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्र कोणकोणते आहेत, तर याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ कंप्लीट पाहत राहा. तर गाइज, आपण सर्वांना माहितीच असेल की तलाठी पदभरतीच्या एक्झाम झाल्यानंतर आन्सर कीज ज्या आहेत त्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. सर्व परीक्षार्थ्यांनी आपापल्या उत्तर तालिका ह्या तपासून पाहिलेल्या आहेत. आता अंतिम उत्तर तालिका येण्याची सर्व वाट पाहत आहेत. तर गाइज, किती परीक्षार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलेले आहेत आणि काय आक्षेप नोंदवण्यात आलेले आहेत प्रत्येक शिफ्ट वाईज, याविषयीची माहिती ऑफिशियली महसूल विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली होती, जी आपण सर्वांनी माझ्या चॅनलवरील व्हिडिओजद्वारे पाहिलेली असेल. तर गाइज, त्यानंतर आता आपली पुढील येणाऱ्या महिन्यामध्ये अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध होणार आहे आणि अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्याला नॉर्मलाइज मार्क्स किती असणार आहेत याविषयीची सुद्धा माहिती मिळणार आहे. त्यानंतर आपले मेरिट लिस्ट लागेल आणि डिसेंबर महिन्यापर्यंत आपला रिझल्ट लागण्याची शक्यता आहे. तर गाइज, डिसेंबर महिन्यामध्ये जरी रिझल्ट लागला तर आपल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी संपूर्ण महिना जाऊ शकतो. तर त्यासाठी सर्व परीक्षार्थ्यांना नेमके कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहे हे माहिती असणे अत्यंत गरजेचं आहे. कारण की ऐन वेळेवर जर का तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट नसेल तर तुमचे सिलेक्शन हे रद्दसुद्धा होऊ शकते. त्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणकोणते आवश्यक कागदपत्रे आहे हे पाहून घेणे सर्वात इम्पॉर्टंट आहे. तर त्याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण पाहून घेणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचं आहे की तलाठी भरतीमध्ये शैक्षणिक कागदपत्रे तुम्हाला कोणकोणती विचारण्यात आलेली होती, जी तुम्ही तुमच्या फॉर्म भरताना सुद्धा अपलोड केलेली आहे. त्याचबरोबरच तुमच्याकडे ते सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे ओरिजिनल रूपात, आणि त्याचबरोबरच झेरॉक्स कॉपीजसुद्धा तुम्हाला काढून ठेवायच्या आहेत. ज्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे शाळा सोडल्याचा दाखला, ज्यात 10वी 12वी आणि पदवी या तिन्ही क्षेत्रातील तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला असायला हवा. TC ह्या तुम्हाला 10वीची 12वीची आणि पदवीची सुद्धा तुमच्याकडे असायला हवी. त्याचप्रमाणे 10वीचे मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. 10वीची एक आपल्याला मार्कशीट मिळत असते, त्यानंतर बोर्ड सर्टिफिकेट असते. त्याचप्रमाणे 12वीची सुद्धा आपल्याला मार्कशीट मिळते आणि बोर्ड सर्टिफिकेट मिळते. तर हे दोन्ही तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्याच पद्धतीने पदवी प्रमाणपत्र म्हणजेच की डिग्री सर्टिफिकेटसुद्धा तुमच्याकडे असायला हवे. जर काही परीक्षार्थ्यांनी 6th सेमिस्टरमध्ये फॉर्म भरलेला असेल तर अशा परीक्षार्थ्यांना डिग्री सर्टिफिकेट लागणार नाही, परंतु काही दिवसानंतर तुम्हाला ते सबमिट करणे आवश्यक असेल. नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन जर का तुमचं झालेलं असेल तर तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याचे सुद्धा प्रमाणपत्र असायला हवे. जर नसेल तरी त्याची आवश्यकता नाही, परंतु जर तुम्ही केलेलं असेल तर तुमच्याकडे ते असणे आवश्यक आहे. नंतर इतर शैक्षणिक कागदपत्रांमध्ये जर का तुम्ही NSS केलेलं असेल किंवा NCC केलेलं असेल तर त्याचेसुद्धा कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक व्यतिरिक्त कोणकोणते असे आवश्यक कागदपत्रे आहेत जे तुम्हाला लागणार आहेत, त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजेच की अधिवास प्रमाणपत्र. अधिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र नॅशनॅलिटी सर्टिफिकेटसुद्धा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. काही परीक्षार्थ्यांचे नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल एकत्र असतात, तर ते सुद्धा कागदपत्र तुमच्याकडे असेल तरीसुद्धा चालणार आहे. त्याचप्रमाणे काही जर का तुम्ही कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला असेल, जसं की SC ST OBC अशा विविध कॅटेगरीजमधून तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर त्यासाठी तुमच्याकडे जातीचा दाखला म्हणजेच की कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. त्याचबरोबरच SC ST सोडून जे परीक्षार्थी OBCमधून फॉर्म भरत आहेत तर अशा परीक्षार्थ्यांना नॉन क्रिमिलायरचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे, कारण की ते तुम्ही फॉर्म भरताना सुद्धा अपलोड केलेलं असेल आणि ते सर्टिफिकेट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस लागणार आहे. त्याच पद्धतीने जात वैधता प्रमाणपत्र, ज्यांनी कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला आहे त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अत्यंत आवश्यक आहे. हे असणे तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं आहे. जर का तुम्ही कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला आहे तर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणे सर्वात महत्त्वाचं आहे. त्याचबरोबरच जर का तुम्ही EWSमधून फॉर्म भरलेला असेल तर EWSचे जे प्रमाणपत्र असते ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्याचबरोबरच जर का काही महिला परीक्षार्थ्यांनी महिला आरक्षणमधून फॉर्म भरलेला आहे तर त्यांना महिला आरक्षण प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागणार आहे. आणि महिला आरक्षण प्रमाणपत्र जर का तुमच्याकडे नसेल तर ते तुम्ही कुठल्याही CSC सेंटरवरून इझिली काढू शकतात आणि ते तुमच्याकडे ठेवायचं आहे, कारण की तुम्ही महिला आरक्षणामधून फॉर्म भरलेला आहे तर महिला आरक्षणचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचपुढे इतर कोणते कागदपत्र आपल्याला लागणार आहे. इतर आवश्यक कागदपत्रांमध्ये गाईज
ज्या परीक्षार्थ्यांनी जशा जशा कॅटेगरीजमधून फॉर्म भरलेले आहेत, जसे की काही परीक्षार्थ्यांनी अपंग या कॅटेगरीतून फॉर्म भरलेला असेल, माजी सैनिक या कॅटेगरीतून फॉर्म भरलेला असेल, खेळाडू या कॅटेगरीतून फॉर्म भरलेला असेल, तर अशांना ते इतर आवश्यक कागदपत्रे महत्त्वाची आहेत, ज्यामध्ये अपंग प्रमाणपत्रामध्ये डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहे, नंतर माजी सैनिक प्रमाणपत्र आहे, नंतर खेळाडू प्रमाणपत्र आहे, जे स्पोर्ट सर्टिफिकेट येते ते सुद्धा तुमच्याकडे असायला हवे. जर का तुम्ही प्रकल्पग्रस्तमधून फॉर्म भरलेला आहे तर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला हवे. नंतर आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्य प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. अशी ही इतर आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे असायला हवी. त्याचबरोबरच गाईज, बऱ्याच परीक्षार्थ्यांच्या मनात हा डाऊट असेल की आपलं ID प्रूफ म्हणून आपण काय देऊ शकतो. तर ID प्रूफमध्ये तुमचं आधार कार्डसुद्धा चालू शकते, पॅन कार्डसुद्धा तुम्ही सोबत ठेवू शकतात, किंवा तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर ते सुद्धा तुम्ही यूज करू शकतात. इलेक्शन कार्ड गाईज तुम्ही इथे यूज करू शकत नाहीत. आधार कार्ड हे इझिली सर्वांकडेच आहे, कारण की सर्वांनी आपले जे फॉर्म आहेत ते फिलअप केलेले असतील, तर त्यानुसार जर तुमच्याकडे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड यापैकी कुठलेही एक असेल ते तुम्ही ॲज अ ID प्रूफ म्हणून नेऊ शकतात, आणि ते तुमच्याकडे सोबत असणेसुद्धा सर्वात महत्त्वाचं असणार आहे. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण कागदपत्रे आहेत. त्याचबरोबरच काही सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तलाठी भरतीचा तुम्ही अप्लाय केलेला आहे. तलाठी भरतीच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जर का तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे, तर तुमच्याकडे तलाठी भरतीसाठी भरण्यात आलेला जो अर्ज असेल त्या अर्जाची प्रिंट असणे आवश्यक आहे, आणि ॲडमिट कार्डची सुद्धा तुम्हाला प्रिंट स्वतःकडे ठेवायची आहे. त्याचबरोबरच जर का तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे, तर तुम्हाला DVचं एक लेटर तुमच्या पोस्ट ऑफिस थ्रू मिळणार आहे, म्हणजेच की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं लेटर मिळणार आहे, तर ते लेटरसुद्धा तुम्हाला सोबत न्यायचं आहे. त्याचबरोबरच तुमचे जे काही फोटोज आहेत जे तुम्ही अपलोड केलेले असतील, असे पासपोर्ट साईज फोटोजसुद्धा तुमच्याकडे ठेवायचे आहेत. आणि इतर काही डॉक्युमेंट्स आहेत, जसे की मेरिट लिस्टमध्ये जेव्हा तुमचे नाव आलेले असेल, तर त्या मेरिट लिस्टची सुद्धा तुम्हाला एक प्रिंट काढून तुमचं नाव असल्याचे जे काही पेज असेल, एखादं पेज असेल, तर त्याचंसुद्धा तुम्हाला प्रिंट स्वतःसोबत ठेवायचे आहे. तर हे सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत हे ओरिजिनल रूपात तुमच्याकडे असायला हवेत. त्याचबरोबरच त्यांची झेरॉक्स कॉपीजसुद्धा तुम्हाला बनवून ठेवायचे आहेत. तर अशा पद्धतीने ही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स होती तलाठी भरतीसाठी, जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्याच पद्धतीने गाईज, तलाठी भरतीच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ही सर्व आवश्यक कागदपत्रे आहेत. जर यापैकी एखादं कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर ते सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकतात. त्याच पद्धतीने गाईज, जन्माचा दाखलासुद्धा बऱ्याच परीक्षार्थ्यांना वाटतो की हा आपल्याकडे नाही आहे, तर त्यासाठी आपण काय यूज करू शकतो. तर गाईज, 10वीची जी TC असते तीसुद्धा तुम्ही तुमचा जन्माचा दाखला म्हणून यूज करू शकतात. जर का असेल तर चांगलंच आहे, जर नसेल तर तुम्ही 10वीची TCसुद्धा यूज करू शकतात. तर गाईज, अशा पद्धतीने ही महत्त्वाची काही आवश्यक कागदपत्रे होती. जर का तुम्हाला आणखी काही तुमचे डाऊट्स विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात, जेणेकरून तुम्हाला तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर करून मिळतील. तर अशाच पद्धतीने गाईज, आवश्यक कागदपत्रे जे आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागणार आहेत तलाठी पदभरतीसाठी, ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तर गाईज, आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधील महत्त्वाची माहिती आवडली असेल. जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेटसाठी. थँक्यू ऑल.